इचलकरंजी शहरातील छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात ड्रेनेज लाईनच्या गळतीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संबंधित चेंबरच सापडत नसल्यानं परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ड्रेनेज गळतीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात येते. मात्र अचूक नकाशा उपलब्ध नसल्यानं नेमकं चेंबर कुठं आहे याची माहिती अधिकाऱ्यांनाही नाही. परिणामी अंदाजानं विविध ठिकाणी रस्ते खोदले जात असून नुकतेच तयार केलेले चांगले रस्ते देखील उखडले जात आहेत. यामुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. महापालिकेकडे ड्रेनेज पाईपलाईन, पाणीपुरवठा लाईन आणि फायबर ऑप्टिकल केबल्स यांचे एकत्रित नकाशे नसल्याचं या घटनेतून स्पष्ट झालंय. त्यामुळे ठेकेदारांना काम करताना अडचणी येत असून चेंबर कुठं आहे या साध्या प्रश्नाचं उत्तर देखील त्यांच्याकडे नाही. परिणामी रस्त्यांची अक्षरशः चाळण होत असून शहरातील पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पाणीपुरवठा लाईन टाकण्यासाठी देखील नव्यानं रस्ते खोदले जात आहेत. यामुळे आधीच खराब झालेल्या रस्त्यांची स्थिती अधिकच दयनीय बनली आहे. वारंवार होणाऱ्या या खोदकामामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होत असून अपघातांची शक्यता देखील वाढली आहे. शहराचा विकास रोल मॉडेल म्हणून करण्याचे दावे करणाऱ्या महापालिकेनं मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष केल्याची टीका आता जोर धरू लागली आहे. आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देणार का असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. शहरातील सर्व पाईपलाईनचं अचूक सर्वेक्षण करून एकत्रित नकाशा तयार करणं अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यातही अशा पद्धतीनं रस्त्यांची नासधूस होत राहणार असल्याची भीती व्यक्त केली जाते.